अहो महाराज काय म्हणताय तुम्ही, सासऱ्याला खपवायला निघाले? अहो आजच्या काळात कोण कोण कशाच्या नावाखाली काय काय खपवतं. आम्ही सासरा खपवलं तर काय बिघडतं? अहो पण सासऱ्याला कोणी खपवतं का? आमचा सासरा कोणी माहिती का? बरं आता हे जे भारूड आहे नाथांचं, त्यांनी या जीवाला एका सासरूभाषेने स्त्रीची उपमा दिली. आणि सासरी गेल्यानंतर तिचा जो छळ व्हायचा, जुन्या काळातली गोष्ट आहे, त्या काळी छळ व्हायचा सुनायचा, आता उलट झाले. तर मग ती सासूरवाशीण वैराग्याच्या अवस्थेला पोहोचली आणि जगदंबेला नवस बोलती, सत्वर पावगा मला भवानी रोडगा माहिती. रोडगा माहितीये का तुम्हाला? रोडगा किती जणांना माहिती? रोडगा काय असतं? अजून नाही तरुण मुलांपैकी बर्गर माहिती का? बर्गर सगळ्यांना माहिती. रोडगा म्हणजे बाजरीची भाकरी असते छोटी. आणि आपल्याकडं चंपाषष्ठीला भरीत रोडग्याचा नैवेद्य खंडोबाला दाखवतात. आणि हा रोडगा एक प्रतीक आहे. मला एक कार्यक्रमात बरं का मित्रा, असं कार्यक्रम करत होतो आणि एक जण आले, म्हणले का हो, म्हणले पुण्यात आमच्या चिकित्सकांची संख्या भरपूर आहे. म्हणले का हो, म्हणले नाथ महाराज एवढे ऐश्वर्य संपन्न संत होते, एवढं ऐश्वर्य होते. म्हणले ते असं का? म्हणले सत्वर पाव मला भवानी रोडगा वाहीन तुला. दुसरे पदार्थ नव्हते का? सत्वर पाव मला भवानी जिलबी वाहीन तुला, लाडू वाहीन तुला, गुलाबजाम वाहीन तुला, बासुंदी वाहीन तुला. तसं नाहीये. हा सर्वसामान्यांचं जे खाणं आहे तो देवाला नैवेद्य प्रिय असतो. आणि म्हणून रोडगा. दुसऱ्या अर्थाने जी नवविधा भक्ती आपल्याकडे आहे, भक्तीचे 9 प्रकार कोणाला माहिती आहेत का? नाही माहिती. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. ही शेवटची आत्मनिवेदनाची पायरी म्हणजे आत्मनिवेदन रूपी रोडगा ती वाहीन असं म्हणते. बरं, सासरा कोण आहे? अहंकाराचा सासरा आहे. बरं, अहंकार अनेक प्रकारचा असतो. अहंकार कोणाला ज्ञानाचा असतो, कोणाला सत्तेचा असतो, कोणाला संपत्तीचा असतो, कोणाला रूपाचा असतो, कुणाला कशाचा, कुणाला कशाचा, आणि कुणाला मला कसलाच अहंकार नाही असाही अहंकार असतो. तर हा अहंकार रूपी सासरा सद्गुरूंच्या कृपेने काही काळ दूर गेलाय. तो कायमचा जाऊ दे म्हणून जगदंबेला नवस बोलते. सासरा माझा गावी गेला, तिकडं जगा बघितल्याला, तिकडं जगा बघितल्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर बावगा मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर बावगा मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. हो हरी हो हरी हो, हो हरी हो हरी हो. सासू माझी चाच करते, लवकर नाही गतीला. तुम्ही म्हणाल महाराज मुद्द्यावर आले. आमचं म्हातारं तसं बरं आहे, एकदा चहा दिले की गप कोपऱ्यात बसून राहतं. ही म्हातारीच लई खोट आहे. बरं, आता तुम्हाला गंमत सांगतो. मराठी राजभाषा दिली. आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे. ज्यांनी कोणी ठरवलं की नवऱ्याच्या आईला सासू म्हणायचं, फार विचार करून ठरवलं. आणि आपल्या मुलाच्या बायकोला सून म्हणायचं, हे फार विचार करून ठरवलंय. तुम्ही म्हणाल कसं काय? सासू म्हणजे काय माहिती का? सारख्या सूचना. आणि सून म्हणजे काय? सूचना नको. तर ही विकल्परूपी सासू आहे. मोठं भारुड आहे, थोडक्यात सांगतो. हिला विकल्परूपी सासू आहे. आशा, ममता, माया, तृष्णा. तृष्णा म्हणजे तहान. या 4 नंदा आहेत. कामाजी नावाचा नंदाव आहे आणि त्यांचं माया नावाची नणंद आणि कामाजी नावाचा नंदा. आता नणंद हे नाव सुद्धा जी नीट नांदूच देत नाही तिला नणंद म्हणतात. तर कामाजी नावाचा नंदावा आणि माया नावाची नणंद, त्यापासून झालेलं कार्ट, त्याचं नाव आहे द्वेष. आपण आपल्या मनामध्ये द्वेष असतो. सतत आपण कोणास तरी मत्सर द्वेष करत असतो. साला याने आज काय भारी कपडे घातले, याने मोठा टीव्ही घेतला, याने ही गाडी घेतली. आपण सतत द्वेष करत असतो. हे द्वेष कार्टासारखं किरकिर करत आहे. त्याला खरोज येऊ दे म्हणते. आणि हे सगळं ज्याच्यामुळं घडले तो नवरा. मुख्य म्हणजे काय, तर नवऱ्यामुळं लग्न होतं. बाईचं बाप्याशी लग्न होतं. म्हणजे आतापर्यंत असंच चालू आहे, पुढचं काय सांगता येत नाही. असो तर बाईचं बाप्याशी लग्न होतं. ती त्याच्या सासरी जाती. त्याचे सगळे नातेवाईक तिला फ्रीमध्ये मिळतात. हा, त्याची आई सासू, त्याचे वडील सासरा, त्याचा भाऊ दीर, त्याची बहीण नणंद, असं सगळं पोतवळा फ्रीमध्ये मिळतो. आणि त्या नवऱ्यामुळे सगळा घोळ आहे. म्हणून नवरा कोण आहे? अविवेक रूपी नवरा आहे. अविवेक माहिती, विवेक माहितीये का तुम्हाला? विवेक ओबेरॉय नाही. विवेक म्हणजे काय? काय करावं, काय करू नये, काय पाहावं, काय पाहू नये, काय ऐकावं, काय ऐकू नये, काय खावं, काय खाऊ नये, कुठं जावं, कुठं जाऊ नये, कसं राहावं, कसं राहू नये, हे सगळं ज्याला कळतं त्याला विवेकी म्हणतात. आणि याच्या उलटा असतो तो अविवेक. आणि जिथं अविवेक असतो तिथं अहंकार असतो. जिथं अविवेक असतो तिथं विकल्प असतो. जिथं अविवेक असतो तिथं आशा, ममता, माया, तृष्णा, काम आणि द्वेष असतो. आणि माणसाच्या आतला जर अविवेकच जर नष्ट झाला, मुख्य जो अविवेक आहे तो जर नष्ट झाला, तर बाकीचे सगळे विकार आपोआप जातील. आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितल्याप्रमाणे, मी अविवेकाची काजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. ही ज्ञानाची दिवाळी निरंतर अनुभवायला मिळेल. म्हणून आई जगदंबेला नवस बोलते. शेवटच्या चरण तुम्हाला ऐकवतो आणि थांबतो. नवरा मारून आहुती देईन मोकळीच कर ग मला,
एका जनार्दनी समजेत जाऊ दे एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगा मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, रोडगा वाहीन तुला, रोडगा वाहीन तुला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगा मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगा मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, होरी होरी हो, होरी होरी हो, होरी होरी हो. धन्यवाद. मायनसाठी जोरदार टाळ्या पाहिजे. क्या बात आहे. थँक्यू. असा कार्यक्रम चालला तर